हाय नमस्कार. बघू शकता लय दिवस झालं मी काय बंगला आपला दाखवला नाही. स्वयंपाक केला, एवढी भांडी राहिली ती. हे असं आहे बघा आपलं घर. स्वयंपाक झालाय, बानूला जेवण पण चारलंय. असं उचलून घेतलं की तिचं खोबा लय म्हणजे लय दुखतोय वाटतं. खोबा लय प्रमाणाच्या बाहेर खोबा दुखतोय तिचा. मला तुम्हाला जरा एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. ते नक्कीच बरोबर आहे का खोटं आहे का खरं आहे ते मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये, बरं का. कारण महत्त्वाचा विषय मी तुमच्यासोबत मांडणार आहे. तर आपण कष्ट करतो, कष्ट करून खातो, बरोबर. मग आपण कष्ट करून खातो, मग आजूबाजूची लय जळते ती. त्यांना वाटतं की यांनी उपाशीच मारावा, त्यांना वाटतं उपाशी मारावा. मग तुम्ही सांगा, आज माझी पोरगी एवढ्या याच्यात आहे, दुखत आहे तिचं, मी कुणाला बोलायचं. आता तुम्ही माणसाला कशाबद्दल बोलते. त्या दिवशीचे भांडण बघितलं बरोबर, मला मस्त वाटत होतं जाऊन केस करावं. पण छोट्या छोट्या गोष्टीला तर आपण केस दाखवली तर मग बरोबर दिसत नाही, म्हणून मी केस काही केली नाही. पण तसंच ग्रामपंचायतीमध्ये मी माझ्या जागेची नोंद काढली, म्हणजे या जागेची नोंद काढली की किती जागा गुंठा आहे, अर्धा आहे का पाऊण गुंठा आहे का 1 गुंठा आहे का कसा ते काय असते 5 गुंठा आहे, किती गुंठा आहे ते मी काल ग्रामपंचायतीमध्ये गेली. आता तुम्ही म्हणसान हेडेव काय झालता बनवायला. हो, आपली सरकारी कामं करायची आणि मोठे लोक कुणाला आवडतं, आणि तसं बी मला बाहेरचं काय जास्त आवडत नाही. की कुणाला नाही आवडत आणि आपण बळच घ्यायचं ते मला बोलायला बिलकुलच आवडत नाही. पण आता मी तुमच्यासमोर मुद्दा मानते. तर ही आहे अर्धा गुंठा, की ते अर्धा गुंठा म्हणजे 1 गुंठा नाही, अर्धा गुंठा आहे. अर्धा गुंठा आहे तर ती आईच्या नावावर ही जागा आहे. जुनी जागा आमची तिकडे आहे, सामायिक म्हणजे सगळ्यांचा हिस्सा तिकडं आहे जुन्या जागेला. ते तर तुम्ही कधी बघितलं किंवा नाही बघितलं, तुम्हाला दाखवीन. तिथं 1 गुंठा आहे, तिथं कंप्लेट 1 गुंठा आहे. ते पण जागेची नोंद काढली. तर ती जागा आहे माझ्या चुलतीच्या नावावर, चुलत्याच्या आणि वल्लाच्या. तर माझा चुलता काही या दुनियेत नाही, मग तशीच जागा आता आमच्या वल्लाच्या नावावर ती जागा आहे ती काढली. आता काल घरपट्टी भरली इथली 3 का 4 हजार रुपये. लय दिवस झालं घरपट्टी भरली नव्हती, मग भरली 3,000 वर कितीतरी भरली मी घरपट्टी. तर आमची जागा आता सध्या मोजली तर अर्ध्या गुंठाला पण कमीच आहे. मग तुम्ही सांगा, रोडमध्ये 5 फूट जागा सोडली आम्ही रोडची, म्हणजे ही रोड नाही का आपल्या दारापुढचा, ती 5 सोडली आणि घरामागं 5 सोडलेली आणि इकडं पण 5 सोडलेली. म्हणजे चौकोन आपल्याला तर पाणी काढायचं म्हटलं तर आपण आपल्या जाग्यात काढू शकतो, दुसऱ्याच्या जाग्यात काढू शकत नाही, बरोबर आहे. तर पाठीमागं जी बोळवंड आहे ती आपली आहे, पण जी भिंत आहे त्या भिंतीच्या पड्याल म्हणजे 7 का 10 काय म्हणतात त्याला, 5 फूट का 10 फूट जागा पाठीमागं, म्हणजे त्यांनी 5 फूट जागा त्यांनी वापरतात. म्हणजे कोण, घरामागचे, बरोबर. मग राहिली 5, मग 5 आमचेच वापरून आमच्याच जागेत भितड बांधून आम्हालाच बोलून काय उपयोग आहे का, तुम्ही सांगा. आता मी सुविधे सांगितलं, ग्रामपंचायतीने सगळ्यांनी सांगितलं की बाबा त्यांची जागा आहे त्यांची सोडा. तर त्यात पण काय म्हणले की आता आम्ही भितड बांधले, त्या जागेची किंमत आम्ही देतो. आम्हाला किंमत नकोच, आम्हाला आमची जागाच पाहिजे. कारण त्यात भितड आम्ही पाणी पुढं काढू शकते. कारण ठोकू एवढं भिताडं पाक चिरवले.
मेका ठोकू आम्ही काय बोललो नाही. तिथं कचरा टाकला आम्ही काय बोललो नाही. आजूबाजूनी कचरा टाकतात आमच्यावरच येते, म्हणजे सगळा गुन्हा आमच्यावरच. तर ही जागा पहिली आईनं धरली होती वाटतं. नवीन जागा धरायला चालू होती त्यावेळेस तिकडं होती राहायला. मग नवीन आल्यावर ही जागा आईनं धरली होती. तर ही जागा आईच्या नावावर निघते अर्धा गुंठा. तर मी काय म्हणलं की तुझ्या नावावर इथे आली ना तर ठीक आहे, मी घर बांधलं म्हणलं, मला राहायला सवड. पण जेव्हा पण या घराच्या काही मना गोष्टी होत्याल्या त्या आपण पुढच्या पुढं बघू. पण तुम्ही सांगा, कानून कायद्याने त्यांनी सोडायला पाहिजे का नाही सोडत ते. मग आता सगळ्यांनी सांगितलं की बाबा त्यांना काय पैसे नको म्हणतात, त्यांनी त्यांची जागा द्या त्यांना. मग आता राहिला प्रश्न पाठीमागं ही बरोबर आम्ही आमच्या जागेतच बांधले शेड. आणि ते पहिलं घर आहे ते 5 फूट जागा ते आमचीच आहे. मग आता घरकुल आलं म्हणजे आता मी माझं आधार कार्ड काढायला मी चालू केले. आधार कार्डच म्हणते, रेशन कार्ड. कसं आहे माहिती आहे का, ह्या घराचं कमीत कमी 10-20 वर्ष तर निघू शकते नवीन बांगल्यात, बरोबर. मग आपण आपले सरकारी योजना का सोडायच्या. मग मी सरकारी तर काय म्हणतात ते रेशन कार्ड नाव खाली केलं इथनं वल्लाच्या ह्याच्यातच होतं, कारण त्यांना पडलेली नाही. तो लय बोलत होता ना, लय टू पोपटावने बोलत होता का नाही तुम्ही सांगा. त्या माणसाने माझा नंबर घेतला, त्या माणसाने अजूनपर्यंत मला फोन नाही केला. अजून मला फोन करून म्हणला नाही की तुला 2 रुपये पाठवू का. बरं पैसे नका का पाठवणं, पण त्यांनी फोन केला नाही किंवा काय नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मी चुकीची ठरते असं तुम्हाला वाटतंय ना, तर मी प्रूफ सहित दाखवायला पण तयार आहे. आणि सगळ्या गोष्टी मी माझ्या दिमागने आणि माझ्या डोक्याने करते. जेव्हा मी कष्ट करते तेव्हा मी खाते. आता माझी पोरगी एवढी दुखण्यात आहे बारकी, तिचा खोबा उकळला आहे. त्याला आता त्या पायाचं तर हाडाचं ते काय म्हणतात ना, हे काय एकसारा तर काढायचं म्हणलं तर तोंडाची बात आहे का. आणि तिला न्यायचं म्हणलं तरी जवळजवळ माझ्यापाशी 5,000 रुपये तर पाहिजे. तर मग विचार करा, आज माझ्या डोक्यात एवढं टेन्शन आहे की मी विचार करू शकत नाही की मला किती टेन्शन आहे. मी तुमच्यासोबत सांगते, मला जरा बरं वाटतं, पण अरे तुम्ही मला दिलासा तर देऊ शकत नाही. निदान 2 गोष्टी चांगली तर बोला की, एवढीच अपेक्षा आहे माझी. राहिला प्रश्न शेजाऱ्या पाजाऱ्याचा, तर ते तर काय जळणारे असते तीच. देणं घेणं असलं तरच ते गोड असते. ते देणं घेणं नसलं, आपलं बी तेच आहे. आपण पण शेजारच आहे त्यांचा. जशी ते आपले शेजारी आहे तसं आपण पण. मी काय कुणाला दोषी ठरवत नाही किंवा कुणाला काय मी गुन्हेगार ठरवत नाही. पण मला जे वाटलं ते मी बोलले. आणि ते तेवढं सांगा कमेंटमध्ये की मी चुकीचं बोलले की बरोबर बोलले. कसं आहे, म्हाताऱ्या माणसांचा मला, माझ्याच आईबापाचा नाही की मला प्रत्येक म्हाताऱ्या माणसांचा लय म्हणजे माया येते मला. आणि ज्याला मुलं आहेत ना त्या मुलांचा एवढा राग येतो की प्रमाणाच्या बाहेर. तर मुली असेल तर आईबापाला सांभाळतात का नाही. जीवाच्या पडायला किती नांदायला लांब असले तरी ही ती आईबापासाठी येते का नाही. मग तुम्ही मला सांगा की कालची गोष्ट, मला काय बोलायचं नाही कुणाबद्दल किंवा काय नाही. म्हातारा माणूस, त्याला चला येत नाही, त्याला उभा राहायला येत नाही, मग ते बाथरूम जागायलाच करणार. वरनं राडा म्हणजे बाथरूम जागेला केल्यावर माशाही घोंगणार. त्या लेकाने सनकिरणं हाणला, माझ्या काळजाचं नुसतं पाणीच झालं. त्यावेळेस मला असं वाटलं की मी जाऊन विचारावं की का बाबा तू मारलं. पण तेव्हा आपला अधिकार नव्हता. ते काय म्हणलं असतं की माझा बाप आहे, मी मारल काय पण. अरे असं नका करू. म्हातारा माणूस आहे. ज्या वेळेस आपल्याला बोला येत नव्हतं, चाला येत नव्हतं, या दुनियेत नव्हतं, आपल्याला ते दुनिया दाखवली, आपल्याला चालाय शिकवलं, बोलाय शिकवलं, लग्न लावून दिलं आपलं. जेव्हा मग तुमची लेकरं आली म्हणून तुम्हाला पदवी आली का, लय माझं मन दुखलं. आठवूच शकत नाही, म्हणजे मी माझ्या मनातनं जाऊ शकत नाही. मला म्हाताऱ्या माणसाचा लय म्हणजे लय माया येते. असं नका करू रे. कसं असतं माहिती आहे का, जे आपण बोलतो
मला मला जे वाटलं ते बोलते, माझा काय त्यात बोलायचा अधिकार नाही त्यांना. पण माझं काळजाचं नुसतं पाणी पाणी झालं. चला जाऊ द्या, त्यांची त्यांची इच्छा. पण ती एक वेळ त्यांच्यावर बी येणार आहे, हे तुम्ही विसरताय. तर चला, आणि मला सांगा कमेंटमध्ये मी बरोबर बोलले की चुकीचं बोलले. तर चला, बाय.